भवानी शक्ति दे, आई भवानी शक्ति दे। सर्वांना विनंती बसून घ्यायचा। आताचे मैदान बाकीच्या जागेवर उभा आहे तर सर्वांना आई भवानी शक्ति दे, आई वाग्दाई शक्ति दे। म्हणजे आपल्याला सगळं कव्हर करता येईल। मित्र मोबाईल खरं तर गेले कित्येक वर्षांपासून विशाळगडाचा प्रश्न प्रलंबित आहे। आमची या निमित्ताने सरकारला मागणी, किल्ल्यावर जवळजवळ 156 अनधिकृत अतिक्रमण आहे, त्यात 3 मजली मशीदसुद्धा आहे, मल्लिकरा यांच्या दर्ग्याचं वाढलेलं अतिक्रमणसुद्धा आहे। अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे, मग ते हिंदूचं असो अथवा मुसलमानाचं। 156 अनधिकृत अतिक्रमणं ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरची राजगडावरची एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी 1000 परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात। मग इथं 156 घरी कशी बांधली जातात, 3 मजली मशीद कशी उभी राहते, मल्लिकरा यांच्या दर्ग्याचं अतिक्रमण कसं वाढतं, भले भले भक्तिनिवासवरती कसे उभे राहतात, हे सगळंच्या सगळं अनधिकृत अतिक्रमण पाडलं जावं आणि किल्ला हा छत्रपती शिवरायांचा आहे, मल्लिकरा यांचा नाही। त्यामुळे तो किल्ला शिवरायांचा किल्ला हा रिकामा होऊन जे अधिकृत आहे ते ठेवावं, पण जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते सर्वच्या सर्व रिकामं व्हावं, ही अशी आमची मागणी आहे। मी आता सांगितलं ना आपल्याला की सातत्यानं हिंदू समाजानं आंदोलनं करायची आणि तरीसुद्धा जर सरकारला जाग येत नसेल आणि सारखं आंदोलनं करायची जर वेळ येत असेल तर आपण आता इथून पुढे वक्फ बोर्डाच्या ज्या जागा असतील त्याच्यावरती आपण मंदिरं बांधायचं कामकाज हाती घेणार आहे। कारण जर हे 1956 पासून यांच्याकडे अतिक्रमण असणाऱ्याची यादी आहे, म्हणजे कलेक्टर ऑफिसला 1956 पासून विशाळगडावरती किती लोकांचे अतिक्रमण आहेत याची संपूर्ण यादी असताना त्यावेळीच्या कलेक्टरांपासून आत्ताच्या कलेक्टरांपर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाही। आता नव्यानं ह्याच्यावरती काहीतरी वेगळा वाद पेटवायचा प्रयत्न करतायत काही लोक। तर प्रशासनाला आणि शासनाला दोघांनाही एकच म्हणणं आहे की आम्हाला रस्त्यावरती उतरायला तुम्ही वारंवार भाग पाडता, इथून पुढे हिंदू समाज रस्त्यावरती उतरणार नाही, तो जशास तसं उत्तर देईल।